नमस्कार मैत्रिणींनो. तर तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपण हे कटिंग केलेलं होतं 35 साईजचं 3 पीस प्रिन्सेस कटिंग ब्लाऊज. व्हिडिओ कोणी पाहिलेला नसेल तर पहा, अश्विनी लाईफस्टाईल या चॅनलवरती आहे. तर हा फ्रंट मुंडा आहे आपला. आता काय करायचं, आज आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर बाहीची कटिंग करण्यासाठी फ्रंट मुंडाचं आणि फ्रंट मुंडा आणि बॅक मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर तो कसा मोजायचा आहे, तर बघा, फ्रंट मुंडा आणि बॅक मुंडा मोजून घेतल्यामुळे काय होईल, आपल्या बाहीला एकदम ॲक्युरेसी येईल, कुठेही चुकणार नाही, कमी जास्त पडणार नाही. आता बघा, आपण शोल्डर जोडतो. शोल्डर जोडण्यासाठी काय करावं लागतं, अर्धा इंच आपल्याला कपडा लागतो. तर इथं मी अर्धा इंच वरी सोडून दिलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे. आणि मुंडा मोजून घेताना मुंड्याच्या साईडने अर्धा इंच काय करायचं आहे, मार्किंग करून घ्यायचं आहे. पूर्ण गोलाकारमध्ये जसं मुंड्याचा आकार जातो ना, अगदी तसंच मार्किंग करून घ्यायचं अर्धा इंचानं. यानं काय होतं की बघा हे आता आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता मुंडा मोजून घ्यायचा आहे. मुंडा मोजून घेताना कधीही मार्किंग केलेलं आहे आपण अर्धा इंचानं त्याच साईडने मोजायचा, आतल्या बाजूने मुंडा मोजायचा नाही. आता आतल्या बाजूने मुंडा मोजला तर काय होतं बघा, मी इथं तुम्हाला दाखवते. आतल्या बाजूने जर मुंडा मोजला तर बघा इथं किती येत आहे, 10 येत आहे समजा. तर 10 येत आहे. तर आणि जर आपण जर बाजूच्या साईडनं जर मुंडा मोजून घेतला तर तो किती येतो बघा. तर तो येत आहे 10.5. बघा, म्हणजे आपला अर्धा इंच आपल्याला हे काय होणार आहे, कमी होणार आहे. तर मग असं केल्याने काय होईल, आपल्या बाहीला कमी जास्त होणार नाही आणि ॲक्युरेट व्यवस्थित मुंड्याला लागेल, कमीही होणार नाही आणि जास्तही होणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही पण असाच मुंडा मोजून घ्यायचा आहे आणि असंच मार्किंग करायचं आहे. आता बॅक साईडचा मुंडा जसा आपण मोजून घेतला होता तसाच फ्रंट साईडचा सुद्धा मुंडा मोजून घ्यायचा आहे. फ्रंट साईडचा मुंडा हा म्हणजे 2 भाग झालेले असतात, पण तो पण कसं मोजायचा ते तुम्हाला मी सांगते. अर्धा इंच वरी सोडून द्या शोल्डर जोडण्यासाठी आणि अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या. मुंड्याचा आकार जसा जातो तसं मार्किंग करून घ्यायचं अर्धा इंचाने. इथं पण करायचं, इथंही करायचं आणि इथंही करायचं. आता हे अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे ते आपण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे, वरचं अर्धा इंच सोडून शोल्डरचं. तर बघा इथं किती येत आहे, 4.5 वर 1 इंच म्हणजेच 4.6 एवढा आलेला आहे. आता 4.6 झाल्यानंतर आपल्याला हे इथं पण तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे, जसं की आपण वरच्या मुंड्याला करून घेतलं होतं. अर्धा इंचाने बाहेरून घ्यायचं आहे. आणि ह्याला मोजताना काय करायचं आहे, आपलं 4.6 आहे ना, तर 4.6 पासूनच मोजायचं आहे. असं मोजलं तर मग हे तुम्हाला प्लस करायचं परत आणखीन लक्षात येणार नाही, कारण 0.6-7 वगैरे असं असेल तर थोडं अवघड जातं. म्हणून 4.5 पासून टेप धरायचा आणि कुठपर्यंत जातो तो बघायचं. विथ मार्जिन मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर बघा इथं किती येतं आहे, 9.5 एवढंही आलेलं आहे आपलं मार्जिन. तर आता आपल्याला घ्यायची आहे बाही ड्राफ्टिंग करण्यासाठी. तर हेच मेजरमेंट आहे महत्त्वाचं, हे आपल्याला बाही ड्राफ्टिंग करण्यासाठी लागणार आहे. तर बघा, हा मी ड्रॉईंग शीटचा पेपर घेतलेला आहे. वरची बाजू जर तुमची थोडीशी बरोबर नसेल, तिरकी वगैरे जात असेल, तर तुम्ही एक लाईन वगैरे इथं ओढून घ्यायची आहे. मी पण इथं लाईन ओढून घेतलेली आहे. आता तुमची बाही किती इंच घेतलेली आहे ना ते बघायचं आहे. मी बाहीची उंची 6 इंच घेतलेली आहे, तर त्यामध्ये 1 इंच हे प्लस केलेलं आहे. तुम्ही तुमची बाहीची उंची बघा किती घेतलेली आहे, तर त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करा आणि अशी आडवी एक लाईन ओढून घ्या. आता काय करायचं, आडवी लाईन झाल्यानंतर आता जे आपण बाहीची उंची घेतलेली आहे
तर त्याचं काय करायचं, इथं हाफ करायचं, म्हणजेच त्याचं सेंटर काढून घ्यायचं. वरी जी लाईन ओढलेली आहे ते आणि खालच्या लाईनचा हा सेंटर काढून घ्यायचा. टेप दुमडून इथं सेंटर काढून घेतला मी. तो सेंटर काढून घेतल्यानंतर इथे मी एक आडवी लाईन ओढलेली आहे. पूर्ण नाही ओढून घ्यायची, तर अर्धीच लाईन फक्त ओढून जेवढा घ्यायची. मुंडा आलेला आहे, आपला मुंडा किती आलेला होता आता आपण हा जो मुंडा हे केलेला होता काय करायचंय, तर तो विथ मार्जिन घेतला होता, म्हणजे 1.5 इंच त्यामध्ये प्लस केलेलं होतं. म्हणजेच 10.1 मध्ये 1.5 इंच प्लस केलेलं होतं, ते आपल्याला मायनस करून घ्यायचं आहे. तर इथं मी करते 10.1 मायनस 1.5 1.5 इंच. किती येतं? किती आलं? 8.6 इंच. तर मग आपल्याला इथं जे आपण सेंटरवरती आडवी लाईन ओढलेली आहे बंद बाजूकडून काय करायचं आहे, तिथं 8.6 एवढं मार्किंग करायचं. बंद बाजूकडून मोजायला घ्यायचं आहे आणि इकडं 8.6 इंच एवढं मार्किंग करून घ्यायचं आहे. हा पॉइंट दिलेला आहे. आता काय करायचं, वरती जी लाईन ओढलेली आहे मी, तर त्याला आणि ह्या पॉइंटचा हा क्रॉस लाईन ओढून घ्यायची. आता ह्या क्रॉस लाईनचा काय करावं लागेल, आपल्याला सेंटर काढून घ्यावं लागेल. आता जो पॉइंट आहे वरचा आणि खाली इथे दिलेला, तर त्याचा आपण सेंटर काढून घेऊ. सेंटर काढून टेप करायचा, आपण सेंटर काढून घेणार आहोत. हा सेंटर काढून घेतला. आता सेंटर काढून घेतल्यानंतर इथे वरती आहे का, ही वरची लाईन ओढलेली आहे. आता ही वरची जी लाईन गेलेली आहे का, तिथं 1 इंच एवढं काय करायचं आहे, वरच्या बाजूनं तिथं मार्क करून घ्यायचं. तुम्हाला दिसतच असेल त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. अगदी म्हणजे अगदी 1 लाईन एवढं इथं मार्किंग करून घ्यायचं. आणि ही काय करायचं, असंच हे इथून जोडून घ्यायचं ह्याला. हे बघा, अशा पद्धतीने अगोदर डॉट 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 देऊन घ्यायचे. आणि याचा पण आपण सेंटर पॉईंट काढून घ्यायचा 4.5. तर 4.5चा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घेतला आपण. तर इथं अगदी म्हणजे 1 लाईन एवढं किंवा 2 लाईन एवढंच इथं हे करायचं. आणि इथून या अशा प्रकारे असं मॅच करून घ्यायचं. हे झालं. आता काय करायचं, हा जो आपण सेंटर पॉईंट काढलेला आहे, ही वरची जी लाईन आहे, ही वरची, ही आडवी नाही तर ही वरची आपण आणलेली आहे इकडून. तर ही लाईन आहे, तर या लाईनपासून खालीपर्यंत आपलं अर्धा इंच एवढं अंतर आलं पाहिजे, एवढं असं. आणि हे काय करायचं, हे जे आपण घेतलेलं होतं 1 इंच, तर इथूनच काय करायचं आहे, तिथं असं हे करून घ्यायचं. हे असं जोडून हे असं करून घ्यायचं. बघा आलं. आता काय करायचं, आता आपल्याला हा आपण जसा बॅक मुंडा चेक केलेला होता तसाच आपल्याला फ्रंट मुंडा सुद्धा चेक करायचा होता. मी चेक करून घेतला आहे, तो कसा घेतला आहे. आणि फ्रंट मुंडा हा 9.5 आहे. मग इथं काय करावं लागेल, हा वरचा आहे तो हा बॅक मुंडा असतो, बॅक, आणि हा आहे तो खालचा फ्रंट असतो. तर आता आपल्याला फ्रंट चेक करताना आपण जसं तिथून मोजून घेतलेलं आहे का, अगदी तसंच काय करायचंय, अर्धा इंच असं खालूनच घ्यायचं हे का. कारण ही पण बाहीमध्ये पण आपण अर्धा इंच हे जोडण्यात घालणारच आहोत. हे असं अर्धा इंच खालूनच घ्यायचंय, जसं आपण तो मुंडा घेतला होता. आता किती आलेला आहे आपला फ्रंट मुंडा, 9.5 आलेला आहे. तर बघा, हे एवढ्या असं अर्धा इंचाच्या अंतराने मोजून घ्यायचा. हा बघा, माझा इथं आलेला आहे 9.5. आता फ्रंट मुंडा किती होता आपला, फ्रंट मुंडा हा 10.1 आहे. तर फ्रंट मुंड्याला सुद्धा अगदी तसंच करायचं आहे, अर्धा इंच असं हे करून अंदाजे तुम्ही हे करायचं. आता खालूनच घ्यायचं आहे. हा आपला फ्रंट बॅक मुंडा आहे. बॅक मुंड्याला पण तसंच करायचं. जसा आकार जाते ना तसा अर्धा इंच असं खालूनच घ्यायचं. 10.1 आहे. तर हे बघा इथं आला. आता बघा, हा फ्रंट मुंडा आणि हा बॅक मुंडा हे दोन्ही मॅच झालेला आहे का,
नाही. तर ह्याला काय करावं लागेल मग, हे दोन्ही जे मुंडे आहे फ्रंट आणि बॅक, ह्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यावं लागेल किती येतं तो. हा आला सेंटर, म्हणजे हा आपला आता ॲक्युरेट आहे. आणि इथून आपण काय केलेलं आहे, इथं मोजून घेताना ह्या 1.5 इंचाच्या मार्जिन सहित आपण मोजून घेतलेले 10.1 इंच. मायनस कुठं केलं होतं, इथून इथं मार्किंग करताना असा रेष वडताना, ही रेष वडताना मायनस केलेलं होतं. तर मग काय करावं लागेल, विथ आपण मार्जिन हा मुंडा घेतलेला आहे, तर यामधून 1.5 इंच मायनस करावं लागेल. हे 1.5 इंच मायनस केलं म्हणजे आपल्याला हा आपला एवढं शिलाई मार्जिन राहील आणि हा आपला फिटिंगचा मुंडा असेल. आता तुमचा खाली दंडघेर किती आलेला आहे तर ते बघून घ्यायचं. दंडघेर माझा पूर्ण दंडघेर आलेला होता 12, तर 12च्या मी निम्म करणार. किती येतं 6. तर तुम्ही तुमचा दंडघेर बघायचा आहे, जिथपर्यंत बाही घेतली ना त्याच्या निम्म करायचं. तिथं गोल राऊंड केला तो असतो आपला दंडघेर आणि त्याच्या निम्म करायचा, हा 6. आणि याच्यामध्ये आपण कुठलंच मार्जिन वगैरे ॲड केलेलं नाही, तर इथं काय करायचं आहे, 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. इथं 1.5 इंच बाहेरच्या बाजूनं घ्यायचं आणि इथं आहे ते 1.5 इंच आतल्या बाजूनं घ्यायचं. समजलं? क्लिअर आहे सर्वांना? आता हे जे आपण 1.5 इंचाचा आहे हे आपण जोडून घेणार आहोत. बघा झाली ही बाही ना, अगदी सिंपल आणि सोपी आहे. काय माहिती का, ही एकदम बेसिक पद्धत आहे. आणखीन दुसरी बाही आहे जे प्रिया MG मॅमनी सांगितलेली आहे ती बघा. एक गोष्ट लक्षात आलीच असेल तुमच्या, जेव्हा आपण एकदम फिटिंग आणि फिनिशिंग बाहीला पाहिजे असती तेव्हा ती बाही काय होते, आपल्याला कम्फर्टेबल बसत नाही किंवा अशी वाटत नाही, पण ती त्यामध्ये एकसुद्धा क्रीज नसते. पण जेव्हा कम्फर्टेबल आपल्याला वाटतं त्या बाहीमध्ये, तेव्हा थोडंसं तरी काहीतरी काय असतं तिथं लुझिंग करावंच लागतं, तेव्हाच क्रीज पडत असते. मग लुझिंग आपण सोडलं तर तिथं काय होणार आहे, क्रीज ही पडणारच आहे. तर आता तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार बघा की तुम्हाला कसं पाहिजे आहे ते. डेली यूजसाठी हीच बाही मला तर योग्य वाटते. या बाहीमध्ये एकदम असं छान कम्फर्टेबल वाटतं. काय डेली यूजला एखाद दुसरी क्रीज आली तरी काय नाही. सिरियलमध्ये वगैरे असतात ना महिला बायका काम करतात त्यांच्या अंगावर बघा एकसुद्धा क्रीज नसते, पण त्यांना काय तिथं दिलं तेवढंच करायचं असतं, त्यांना काही काम वगैरे करायचं नसतं. पण आपल्याला तर काम वगैरे करायचं असतं, त्यासाठी मला तर हीच बाही छान वाटते डेली यूजच्या ह्याच्यावर. आणि जर तुमच्याकडे एखादा कस्टमर आला की मला एक देखील क्रीज नको किंवा फिनिशिंगमध्ये पाहिजे, तर त्याच्यासाठीही मी तुम्हाला दुसरी बाही दाखवणारच आहे. बघा ही जी आहे ती प्रिया MG मॅमच्या पद्धतीने ही काढलेली आहे बाही. तर ही रेग्युलर बाही म्हणतात ह्याला. तर ही बाही बघा असं जर ठेवलं ना आपण, बघा हा आकार इथून तर सारखा येतो, पण इथून मात्र हा एवढा असा खाली येतो, एवढा. म्हणजे एवढ्या ह्या क्रीज या बाहीवर राहतात, ह्या बाहीवर काहीच राहत नाहीत. आणि याच्यापेक्षाही आणखीन जर एकदमच तुम्हाला फिटिंगला वगैरे पाहिजे असेल तर त्याला T-शर्ट स्लीव्ज म्हणतात. ती एक आहे, तीही तुम्हाला दाखवल. बघा हो, काय इथं पेपरवरती मी काढून ठेवलेली होती T-शर्ट स्लीव्ज. तर ह्या बाहीचा पण आकार तुम्ही बघू शकतात. याच्यामध्ये तर खूप असा गॅप पडतो आणि ही पाठीमागचा आणि समोरचा मुंडा ह्या दोन्हीचा हा सारखाच आहे. बघा पाठीमागचा आणि समोरचा मुंडा ह्या दोन्हीचा सारखाच आहे, तसा याचा नाही. याच्यामध्ये पण थोडंसं कम्फर्टेबल वाटतं. हा बघा हा असा आहे आणि याला हा मात्र पाठीमागं आणि समोर सेम आहे, काहीच बदल नाही. तर याच्यामध्ये तर एकही क्रीज येत नाही याच्यामध्ये. जर तुम्हाला हे आवडत असेल घालायला, तर कम्फर्टेबल वाटत असेल तर हेही करा. कोणताही तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करू शकतात. तर याचे पण मी तुम्हाला एखाद्या दिवशी नक्कीच पॅटर्न काढून दाखवेल आणि तुम्ही त्या पद्धतीने एकदा काढून ठेवलं का फक्त ह्याला काय करायचं, नंतर आकार द्यायचा असतो. असं ठेवायचं, तुमच्या बाहीची उंची वगैरे टाकायची, असा आकार ठेवायचा, हे ड्राफ्टिंग करून घ्यायचं
आणि हे पण ड्राफ्टिंग करून घ्यायचं इकडलं, हे पण असं दोन्ही पण ड्राफ्टिंग करून घ्यायचं. आणि मुंडा वगैरे असा चेक करायचा तुमचा किती आहे तो, त्यानुसार तुम्ही इथे कटिंग करू शकतात. जर तुम्हाला आकार वगैरे जर जमत नसतील तर हे असे पॅटर्न करून ठेवले तर ते अगदी सिंपल आणि सोपे, म्हणजे वेळेची बचत सुद्धा आहे. आता ही बाही आपण कटिंग करून घेणार आहोत, तर ती कशी करायची बघा. माझं थोडंसं कट करण्यात हे झालेलं आहे, तर तुम्ही व्यवस्थित कट करा. मी अस्तरवरती हे वाढवून घेणार आहे. आता इथून कट करताना हा मागचा आणि पुढचा मुंडा व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा. हा अशा प्रकारे परत पुढचा मुंडा कट करून घ्यायचा. दोन्ही एकदम सोबत कट करू नका, नाहीतर दोन्ही एकसारखेच होऊन जाणार आहेत. बघा हा परफेक्ट असा कटिंग झालेला आहे. तर याच्यावरून आता मी अस्तरवरती कटिंग करणार आहे. बघा हे माझ्याकडं ब्लाऊज पीस आहे, याला काही अस्तर वगैरे लावण्याची गरज नाही. हे आपलं साधं सिंपल आहे, म्हणजे हे आपलं बिना अस्तरचं प्रिन्सेस कट ब्लाऊज होऊन जाणार आहे. तर बंद बाजू ही माझ्याकडनं ठेवलेली आहे आणि ही ओपन बाजू आहे ती समोरच्या साईडनं आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे करा. तर बघा मी इथे आता सगळं ठेवून घेणार आहे. हे एकदम फेस टू फेस ठेवून घ्यायचं आहे. बघा हे एकदम फेस टू फेस मी ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण बाही ठेवून घेणार आहोत. बाही ही अशी न ठेवता हे आपण डबल फोल्ड केलेलं आहे, त्यासाठी अशी ओपन करून ठेवायची, म्हणजे आपल्याला दोन्ही बाह्यांचं याच्यामध्ये निघून जाणार आहे. वरच्या साईडने वगैरे बघायचं व्यवस्थित कपडा आहे का. बघा हे अशा प्रकारे मी ठेवून घेतलेलं आहे. तर आता ह्याला मी काय करणार आहे, ड्राफ्टिंग करून घेणार आहे. बॅक पार्ट हा अगदी जशाला तसा ड्राफ्ट करून घ्यायचा, त्यामध्ये काही ॲड आणि काही मायनस वगैरे करायचंच नाही. जसा आहे तसा ड्राफ्टिंग करून घ्यायचा. बघा हे मी ड्राफ्ट करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, बाहीचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं. बाहीमध्ये पण काहीच वाढवायचं नाही, आपण 1 इंच अगोदरच वाढवलेलं आहे, त्याच्यामुळं काही नाही वाढवायचं. बघा इथं फ्रंट साईडला थोडंसं आपलं इथं कमी झालेलं होतं, म्हणून मी काय करणार आहे, थोडंसं इथं जास्तच घेणार आहे. तो अगोदर ड्राफ्ट करून घ्या. जसा आहे ना तसा ड्राफ्ट करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काय वाढवायचं आहे हे तुम्हाला सांग. त्यानंतर हा पण भाग जशाला तसाच घ्यायचा आहे. बघा आता मी निळ्या कलरनं हे ओढून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. जरा ब्लाऊज पीसचा आणि याचा कलर जरा सगळंच कॉम्बिनेशन झाल्यासारखं झाले. बरं असू द्या, चला जाऊ द्यात. तर आता हे जे प्रिन्स कटचा आकार आहे, तर इथं काय करायचं आहे, अर्धा अर्धा इंच हे बाहेरून घ्यायचं आहे. हे असं अर्धा अर्धा इंच, म्हणजे आपल्याला प्रिन्स कटला जोडण्यासाठी हे अर्धा अर्धा इंच जाणार आहे. आपल्या ब्लाऊजमधलं काहीच कमी जास्त होणार नाही, त्यामुळे हे अर्धा अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं आहे. हे बघा असं, आणि हे आता ओढून घ्यायचं. आपल्याला कट करताना इथूनच कट करून घ्यायचं आहे.
आपलं इथं सुद्धा खाली आपल्याला काय करावं लागतं, क्रॉसपट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे. त्यासाठी इथं खाली एक अर्धा इंच आपण वाढवून घ्यायचं आहे. बघा हे अशा प्रकारे याच्यामध्ये फक्त एवढंच वाढवून घ्यायचं आहे, बाकी काही नाही वाढवायचं. आता हा जो आहे भाग, याच्यामध्ये काय करायचं आहे, तर याच्यामध्ये हुक आईच्या पट्टीने अर्धा इंच आणि इकडून जे आपण आता प्रिन्स कट हा जोडणार आहोत तो इकडून एक अर्धा इंच जोडून वाढवून घ्यायचा आहे. बस एवढाच बदल आहे याच्यामध्ये, बाकी काही नाही बदल. आईच्या पट्टीने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि खाली क्रॉसपट्टी जोडायची आहे म्हणून खाली एक अर्धा इंच वाढवून घ्यायचं. म्हणजे जशी पण आपला आकार जातो ना त्या आकारानुसार वाढवून घ्यायचं, जेणेकरून आपला आकार काही बदलणार नाही. आणि इकडच्या साईडने प्रिन्स कटच्या साईडने एक अर्धा इंच, गळ्याच्या साईडने वाढवायचं नाही. बघा झालं हे, बघा दिसतच असेल तुम्हाला. तर आता याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. जसं पण आपण आखलेलं होतं अगदी सेम तसंच कटिंग करून घ्यायचं आहे. बघा इथं मी आता हे कट करून घेतलेलं आहे. तर सर्व पार्ट कट करून घेतलेले आहेत. फक्त आपल्याला वाढवायचं कशात होतं, प्रिन्स कटमध्ये, याच्यामध्ये हुक पट्टीला आणि हे दोन्हीच्या बाजूला आणि खाली एक थोडंसं क्रॉसपट्टी जोडण्यासाठी कट करून घ्यायचं होतं. बाकी बॅक पार्टमध्ये काहीच नाही आणि बाहीमध्ये पण काहीच नव्हतं ॲड करायचं. तर आणि क्रॉसपट्टीमध्ये पण काहीच नव्हतं ॲड करायचं. तर तुम्हाला नक्कीच समजली असेल कटिंग. तर प्लीज तुम्ही सर्वांनी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट पण छान टाका जेणेकरून मला नेक्स्ट व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि तुमचा असा सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या. थँक्यू.